ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एका नव्या अध्यायाची सुरुवात होतीये। भारतातील सर्वात मोठे बंदर महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे उभारण्यात येणार आहे। हा राज्य आणि केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। हे बंदर थेट इगतपुरी येथे समृद्धी महामार्गाला जोडून तिथून मुंबई तसेच मराठवाडा मार्गे नागपूरपर्यंत शेतमालाचा जलद प्रवास करण्यासाठी महामार्ग उभारण्याचे काम हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलंय। यामुळे भविष्यात शेतमालाची निर्यात वाढून शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस येतील अशी आशा व्यक्त केली जाते। आज भारतातील मोठ्या बंदरांपैकी राज्यातील मुंबई आणि जेएनपीटी बंदरांची कंटेनर हाताळण्याची क्षमता आणखी वाढवू शकणार नाही अशा स्थितीत पोहोचली आहे। अशावेळी राज्याला अतिरिक्त अशा बंदरांची आवश्यकता होती। यातूनच वाढवण येथे बंदर उभे राहत आहेत। जगातील 5व्या मोठ्या बंदराला राज्यातील शक्य तितक्या जिल्ह्यासोबत जोडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, ज्यामुळे विकासाचे विकेंद्रीकरण साधून सर्व महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करता येतील। यासाठी सर्वात आधी वाढवण बंदराला राज्यातील सर्वात मोठ्या समृद्धी महामार्गाला जोडण्याची सरकारची योजना आहे। यामध्ये 2 भागात महामार्गांची निर्मिती करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतलाय। पहिल्या भागात इगतपुरी ते चारोटी असा 90 किलोमीटरचा महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ बांधणार आहे। यासाठी 9,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। तर दुसऱ्या भागात चारोटी ते वाढवण असा अंदाजे 35 किलोमीटरच्या महामार्गाचं बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणार आहे। अंदाजे 125 किलोमीटर लांबीच्या या द्रुतगती महामार्गामुळे नागपूर ते वाढवण बंदर असा थेट आणि जलद प्रवास करता येणार आहे। यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना अतिजलद मालवाहतूक करता येणार आहे। विदर्भातील धान, कापूस, सोयाबीन, संत्री उत्पादक शेतकरी आता आपला शेतीमाल युरोप, अमेरिकासारख्या देशात सहज पाठवू शकतील। स्थानिक उत्पादकांना जागतिक बाजारपेठेपर्यंत काही तासात पोहोचवण्याची सोय या महामार्गामुळे होणार आहे। समृद्धी महामार्ग राज्यातील 10 जिल्हे आणि 392 गावांमधून जातो। शिवाय आजूबाजूच्या 24 जिल्ह्यांना आंतरराष्ट्रीय बाजार सहज उपलब्ध होईल। यातून आजूबाजूच्या भागात यामुळे लहान मोठ्या प्रक्रिया उद्योगांची संख्या, औद्योगिक केंद्रांचे जाळे वाढवून स्थानिकांना रोजगार संधी निर्माण होईल। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, पालघर। श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी.एस. भट्टर गुरुजी। अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है। हस्तरेखा, जन्म कुंडली, फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं। आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा। गुरुजी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक। खायम पत्ता, श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित टी.एस. भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई। मोबाइल नंबर 7709282966। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।